कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या संघटनेची वार्षिक मॅसिकॉन ही परिषद गोंदिया इथं पार पडली। त्यामध्ये कोल्हापूरच्या डॉक्टर आनंद महिपती कामत यांची राज्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर मानसिंग आडनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून रुग्णसेवा, शल्यचिकित्सकांचे कौशल्य विकास आणि समाजाभिमुख उपक्रम यांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केलाय। या निवडीबद्दल वैद्यकीय वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे। नाशिक इथं प्रजासत्ताक दिनी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात नामदार गिरीश महाजन यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख करण्याचं भाषणात टाळलं। त्यावर वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी महाजन यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे। त्यामुळे जाधव यांना नोकरीत संरक्षण द्यावं अशी मागणी डॉक्टर आंबेडकर सामाजिक अन्याय अत्याचार निवारण कृती समितीचे अध्यक्ष TS कांबळे, संजय कांबळे यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांना देण्यात आलंय। यावेळी पल्लवी भोसले, पृथ्वीराज कोडोलीकर यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। गेल्या 20 वर्षापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा केवळ 65 रुपये मासिक भत्ता दिला जातो। अ वर्गातील एसटी कर्मचाऱ्यांना 300 रुपये मासिक भत्ता देण्याची शिफारस केंद्रीय वेतन आयोगाने केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी शासनाला आज इशारा दिलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याचा निर्णय त्वरित घ्यावा, अन्यथा कोणत्याही क्षणी एसटी कर्मचारी संपावर जातील असा इशारा विविध कर्मचारी संघटनांनी दिलाय। कोल्हापुरातील सायबर कॉलेजमध्ये MBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला। त्यामध्ये गुणवंत आणि कार्यक्षम तसंच उपक्रमशील विद्यार्थी म्हणून समर्थ महेश माळगी यांचा सत्कार करण्यात आला। MBA विभाग प्रमुख, सायबरचे प्राचार्य आणि संचालकांच्या उपस्थितीत समर्थ माळगी याला गौरवण्यात आलं। यावेळी सायबरचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते।